नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण GDCA अँड CHM परीक्षेच्या दृष्टीने पेपर क्रमांक 1 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन याविषयी आज आपण मे महिन्यामध्ये म्हणजे मे 2024ला जी झालेली प्रश्नपत्रिका आहे पेपर क्रमांक 1 ची या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण आजच्या या सेक्शनमध्ये करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आपण त्या ठिकाणी उत्तरासहित स्पष्टीकरण तुम्हाला त्यामध्ये देणार आहे. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि ही जर एवढी महत्त्वाची क्वेश्चन पेपर जर तुम्ही व्यवस्थित केली तर यातले तुम्हाला जवळजवळ मी सांगतो 70% क्वेश्चन हे पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे व्यवस्थितरित्या ह्या सगळं सेक्शन समजून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी आता आपल्या लाईव्ह सेक्शन लेक्चर्सला अवेलेबल आहेत त्यांनी प्रत्येकाने आपले हे पूर्ण लेक्चर व्यवस्थित समजून घ्या. तसेच आपले जे यूट्यूब सेक्शनवरचे जे विद्यार्थी लेक्चर बघत असतील आणि अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आता मे 2025ची परीक्षा नव्याने देणार आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला जर क्लासेसची बॅच जॉईन करायची असेल तर आपली 29 जानेवारीपासून एक नवीन बॅच चालू होते आहे. आणि ह्या नवीन बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल बॅच नंबर 3, ओके, ह्या बॅच नंबर 3 मध्ये ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांना या ठिकाणी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे 85 30 80 42 74. यावरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. ओके, चला आजच्या या सेक्शनमध्ये आपण GDCA मे 2024ची पेपर क्रमांक 1 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत उत्तर व विश्लेषणासहित. ओके, चला प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित हेडिंग द्या किंवा ज्यांच्याकडे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील त्यांनी पहिल्या रिकाम्या जागा जोड्या लावा. काही फुल फॉर्म आहे त्याची उत्तरंही व्यवस्थित लिहून घ्या. चला, सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला GDCAचा जो पेपर क्रमांक 1 होता, पेपर क्रमांक 1 मे 2024ची जी क्वेश्चन पेपर आहे या मे 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये आम्हाला पहिलं रिकामी जागेचा प्रश्न आलेला होता. आता रिकामी जागेचा प्रश्न हा तुम्हाला 10 मार्कांसाठी आलेला होता, परंतु क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला मात्र 9च क्वेश्चन त्यांनी दिले होते. काही प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. ओके, चला मग आपण हे महत्त्वाचे 9 क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घेणार आहोत. चलो, सगळ्यांनी व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. चला, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीच्या, त्यालाच आपण सर्वसाधारण सभेच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्व दिवसाची नोटीस सभासदांना दिली पाहिजे. बघा, ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते तर ह्या सभा संबंधीची जी काही नोटीस आहे ही सभांच्या अगोदर सभासदांना पाठवणं आवश्यक असतं. मग ती कधी पाठवायची आहे या संबंधीचा म्हणजे किती दिवसापूर्वी पाठवायची आहे असा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे 14 दिवस. ओके, किती? 14 दिवस. चला पुढे घ्या. संस्थेच्या हंगामी समितीचा कार्यकाल. बघा, ज्यावेळेस सहकारी संस्था जेव्हा स्थापन होते तेव्हा स्थापन झाल्यावरती तिचा जो प्राथमिक स्वरूपाची जी हंगामी समिती नेमली जाते या हंगामी समितीचा जो कालावधी असतो तो किती वर्षापर्यंत असतो तर 1 वर्षापर्यंत असतो. किती? 1 वर्षापर्यंत असतो. चला, इथपर्यंत पॉईंट प्रत्येकाने व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढचा, थकबाकीदार सभासदाविरुद्ध वसूल जे काही वसुली दाखला मिळवण्यासाठी संस्थेच्या निबंधकांकडे कोणत्या नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे तर व्ही नमुन्यामध्ये अर्ज करणं आवश्यक आहे. चला, ही प्रश्नांची उत्तरं पहिली व्यवस्थित नोट डाऊन करून घेत चला. त्यानंतर प्रश्न नंबर यामध्ये विचारलेला आहे तुम्हाला ड, सहकारी संस्थेचं जे आर्थिक वर्ष आहे हे कधी सुरू होतं असं म्हटलेलं आहे. तर आर्थिक वर्ष तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे कधी सुरू होतं, 1 एप्रिलला. प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थांचं जे लेखापरीक्षण आहे हे लेखापरीक्षण डॅश डॅश पूर्वी होणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे 31 जुलै. आपण संपूर्ण क्वेश्चन पेपर समजून घेणार आहोत, टेन्शन घेऊ नका. ओके, चला पुढे प्रश्न आहे संस्थेच्या सभासदांची. बघा, जे संस्थेमध्ये सभासद वर्ग आहे या सभासदांची हकालपट्टी जर करायची असेल तर त्यासाठी सहकार कायद्यामध्ये एक महत्त्वाचा कलम दिलेला आहे, कलम 35. कलम 35 आणि त्यामध्ये काही
महाराष्ट्र सहकारी संस्था जो अधिनियम आहे 1961, तर त्यामध्ये काही एक नियम दिलेला आहे. तो नियम कोणता आहे? 28 व 29. ओके, 28 व 29. चला, हे प्रश्न व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. उत्तर पण व्यवस्थित लिहून घ्या त्याची. चला, पुढचा प्रश्न घ्या. व्यवस्थापन समिती, जी व्यवस्थापन समिती आहे, या व्यवस्थापन समितीच्या सभा जितक्या वेळा आवश्यक आहे तितक्या वेळा भरवली, मात्र महिन्यातून किमान एक तरी सभा, म्हणजे महिन्यातून किमान एक तरी सभा ही त्या ठिकाणी संस्थांमध्ये झालीच पाहिजे. कशासंबंधी? व्यवस्थापन समितीच्या संबंधीच्या ज्या सभा असणार आहेत त्या. त्यानंतर संस्थेच्या सभासदांची नोंद नमुना आय मध्ये ठेवणं आवश्यक आहे. आय रजिस्टर जे असणार आहे त्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीत सर्वसाधारण सभा ही डॅश डॅश पूर्वी होणं आवश्यक आहे. किती? 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबर. ओके, चला, इथपर्यंत पॉईंट लिहून घ्या व्यवस्थित. त्यानंतर आता आपल्याला जोड्या लावा. परीक्षेला आम्हाला 10 मार्कांसाठी जोड्या लावांचा पॉईंट सुद्धा त्या ठिकाणी विचारला गेला होता. मे 2024च्या क्वेश्चन पेपरच्या दृष्टीने आपण अभ्यास करतो आहे. चला, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे मी डायरेक्टली तुम्हाला कलम सांगतो आहे, ते कलम तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या. म्हणजे उत्तरं सांगतोय डायरेक्ट. आणि प्रश्नाचं जे काही उत्तर लिहिताना उत्तरपत्रिकेमध्ये पहिला पूर्ण अ गट व्यवस्थित सगळा लिहून घ्यायचा आणि मग ब गटामधले जे काही उत्तरं असतील ते त्याच्यापुढे फाइंड आउट करून लिहायचे आहे. चलो, आता वन बाय वन. संस्थेची कागदपत्र पाहण्याचा सभासदांचा अधिकार, मग त्या संबंधीचा कलम आहे कलम 32. इथे मी कलम लिहितोय आणि डायरेक्ट आता नंबर टाकतो, लक्षात ठेवा, कलम 32. त्यानंतर पुढे घ्या. पोटनियम दुरुस्ती संबंधी. समजा आता पोटनियम दुरुस्ती म्हणजे त्याला आपण बायलॉज म्हणतो किंवा उपविधी म्हणतो. दुरुस्ती संबंधीचा कलम कोणता आहे? कलम 13. ओके, बघा हा कलम 13. त्यानंतर थकबाकी वसुली. थकबाकी वसुलीसाठी कलम 101 आहे. ओके, त्यानंतर लेखापरीक्षण दोष दुरुस्ती. दोष दुरुस्ती संबंधीचा कलम आहे 82. ओके, त्यानंतर संस्थेची तपासणी. संस्थेच्या तपासणी संबंधीचा कलम आहे 89 अ. बघा हा 89 अ. त्यानंतर निवडणुकांच्या बाबतीमध्ये नामनिर्देशन अवैध ठरवल्यावर करावयाचे अपील या संबंधीचा जो काही कलम आहे तो 152 अ. यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नामनिर्देशन अवैध ठरवल्यास अपील करता येतो. त्यानंतर चौकशी. चौकशी संबंधीचा कलम आहे कलम 83. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटलंय, वार्षिक सर्वसाधारण सभेचा कलम आहे 75. त्यानंतर सहकार शिक्षण प्रशिक्षणाच्या संबंधीचा कलम आहे कलम 24 अ. ओके, त्यानंतर दप्तर जप्त करण्याचा निबंधकांचा जो अधिकार आहे त्या संबंधीचा कलम आहे कलम 80. चला, ही प्रश्नांची उत्तरं इथे तुम्हाला मी सांगितलेली आहेत. त्यानंतर आम्हाला परीक्षेला फुल फॉर्मचा एक सेक्शन विचारला होता 20 मार्कांसाठी. ओके, आता बघा पेपरमध्ये तुम्हाला हे फुल फॉर्म आलेले होते, म्हणजे हे तुम्हाला त्या ठिकाणी फुल फॉर्म सेक्शन व्यवस्थित लिहायचे आहे. बघा, पहिलं म्हटलेलं आहे NUHHP म्हणजे काय, तर घ्या प्रत्येकाने लिहून आपल्या नोटबुकमध्ये. नॅशनल अर्बन हाऊसिंग अँड हॅबिटेट पॉलिसी अँड हॅबिटेड पॉलिसी. ओके, पॉलिसी. चला, पहिल्याचा फुल फॉर्म झाला. पुढे घ्या. तर दुसरा फुल फॉर्म काय आहे? MIS म्हणजे काय? चला, MIS मॅनेजमेंट येणार. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. चलो, इथपर्यंत क्लिअर. पुढे घ्या. SQCA म्हणजे स्टँडर्ड
स्टँडर्ड अँड क्वालिटी, स्टँडर्ड अँड क्वालिटी, कंट्रोल, कंट्रोल ऑथॉरिटी. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, चुकवू नका. स्टँडर्ड अँड क्वालिटी कंट्रोल ऑथॉरिटी. त्यानंतर पुढचा घ्या HUDCO. HUDCOचा फुल फॉर्म घ्या हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हाऊसिंग, ओके, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके, चला पुढे घ्या NCHF. NCHFचा फुल फॉर्म घ्या नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. ओके, कारण हे पेपरला खूप महत्त्वाचे असतात, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढे PWD. PWD म्हणजे काय? पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. ओके, चला पुढे घ्या ISSHUP. याचा फुल फॉर्म काय आहे? चलो फुल फॉर्म प्रत्येकाने व्यवस्थित लिहून घेत चला. इंटरेस्ट, इंटरेस्ट, इंटरेस्ट सबसिडी, सबसिडी हा नाही तर बरेचसे सबसिडी लिहून ठेवतील. सबसिडी स्कीम, सबसिडी स्कीम ऑफ हाऊसिंग, ऑफ हाऊसिंग, हाऊसिंग फॉर अर्बन्स. ओके, फॉर अर्बन्स पर्पज, फॉर अर्बन पर्पज. ओके, चलो पुढे SJSRY फुल फॉर्म लिहून घ्यायचा. स्वर्ण जयंती सहकारी, स्वर्ण जयंती, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ओके, त्यानंतर पुढे घ्या NBCC. NBCC म्हणजे नॅशनल बिल्डिंग बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन. ओके, चला पुढे घ्या NHB. NHB चा फुल फॉर्म काय आहे? नोट डाऊन करून घ्या. नॅशनल हाऊसिंग बोर्ड, नॅशनल हाऊसिंग
बोर्ड. त्यानंतर USHA फुल फॉर्म काय आहे? अर्बन अर्बन स्टॅटिस्टिक फॉर फॉर HR अँड असेसमेंट अँड अँड असेसमेंट सॉरी, इथे लिहितोय वरती असेसमेंट्स. ओके. WTOचा फुल फॉर्म घ्या. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके. चलो, हे महत्त्वाचे फुल फॉर्म्स आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढे सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने थोडक्यात टिपा लिहा. आता हा देखील तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलेला होता 10 मार्कांसाठी आणि यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे होते, पण आपण पूर्ण सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं समजून घेणार आहोत. बघा, निबंधकांकडनं चौकशी, फ्लॅट खरेदीदाराच्या सर्वसाधारण जबाबदाऱ्या, मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया काय आहे, थकबाकी वसुली, सभासदांच्या मृत्यूनंतर भाग दाखला व नॉमिनेशनचे हस्तांतरण कसे केले पाहिजे, विशेष सर्वसाधारण सभा, त्यानंतर गहाण समझोता व निवारण समिती काय आहे, त्यानंतर सभासदांनी करावयाचे नामनिर्देशन, असे महत्त्वाचे आपण हे प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला, पहिला प्रश्न आहे आपल्याला GDCA परीक्षेसंबंधीचा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पेपर पहिला प्रश्नपत्रिका मे 2024 टिपा लिहामधला आपला पहिला प्रश्न. ओके. चला, त्याचं उत्तरही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, आता या ठिकाणी निबंधकांकडनं चौकशी करणं. आता निबंधकांकडनं चौकशी संबंधीचा कलम किती आहे? कलम 83 आहे. ओके. कलम 83 अंतर्गत त्या ठिकाणी निबंधक वर्ग काय करू शकतात? संस्थांच्या 1/3 सभासदांच्या अर्जानुसार निबंधक स्वतः किंवा या प्रकरणी त्यानंतरच ते अधिकृत लेखी आदेश काढून नेमलेल्या व्यक्तीकरवय संस्थेची घटना, संस्थेचे कार्य आणि त्या संस्थेच्या संबंधीची आर्थिक स्थिती याविषयी काय करू शकतात? चौकशी करू शकतात. एवढं तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर या सेक्शन अन्वये केल्या गेलेल्या चौकशीचे निष्कर्ष ज्या संस्थांची चौकशी करण्यात आली असेल त्या संस्थेला ते कळवलं पाहिजे. ओके. एवढंच तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे, कारण कोणतेही 5 लिहायचे सांगितले ना 10 मार्कांसाठी. ओके. म्हणजे बेपंची 10 म्हणजे एक प्रश्न तुम्हाला जे असणार आहे ते 2 मार्कांसाठी आलेलं आहे. चलो, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. त्यानंतर पुढे आता फ्लॅट धारकांच्या काही जबाबदाऱ्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पद्धतीने तुमचं प्रश्नाचं उत्तर असेल ते तुम्हाला तिथं कंपल्सरी सर्व लिहिणं आवश्यक आहे. मग आता महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 जो आहे, या 1963च्या कायद्यानुसार महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्टनुसार काही खरेदीदाराला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या कोणत्या? प्रत्येकाचं लक्ष स्क्रीनवर असलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुमच्यासाठी चालू आहे. ओके. चला, सगळ्यात महत्त्वाचं खरेदीदाराच्या जबाबदाऱ्या. पहिलं म्हणजे काय, की फ्लॅट खरेदीदाराने सदर फ्लॅट विक्री करणाऱ्याने ठरवलेल्या नियमानुसार पैसे भरले पाहिजे. पैसे पूर्ण भरल्यानंतर ठरवलेल्या तारखेला फ्लॅटचा ताबा मिळवण्याचा खरेदीदाराचा हक्क. विक्रेता जास्तीत जास्त 3 महिने मुदतवाढ देऊ शकतो. यानंतर घराचा ताबा न मिळाल्यास खरेदीदारासाठी भरलेली संपूर्ण रकमेची व्याजासही तो मागणी करू शकतो. म्हणजे ही त्याची जबाबदारी आहे खरेदीदारासंबंधीची. ओके. त्यानंतर खरेदीदाराने महानगरपालिकेचे कर, पाणीपट्टी, वीज बिल, बिगर शेती कर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भरल्या पाहिजे. त्यासोबतच सहकारी संस्थांची स्थापना करण्यासाठी विक्रेता त्यासोबतच अन्य जे काही त्या ठिकाणी विक्रेते असतील किंवा अन्य खरेदीदार असतील यांना योग्य ते सहकार्य त्यांनी त्या ठिकाणी केले पाहिजे.
त्यासोबतच विक्रेता व खरेदीदार यांच्यातील कराराची अंमलबजावणी होते किंवा नाही हे योग्य पद्धतीने पाहिलं पाहिजे. त्यासोबत करारानुसार योग्य ते कामं देखील होतील की नाही हे देखील पाहणं आवश्यक आहे. ही सुद्धा एक फ्लॅट खरेदीदाराची जबाबदारी आहे की फ्लॅट संबंधीच्या महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी असतील किंवा ज्या जबाबदारी आहे त्या योग्य पद्धतीने पार पाडणं आवश्यक आहे. चला, इथपर्यंत हा एक पॉईंट लक्षात आला. हा पण क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कांसाठी आलेला होता. ओके, मे 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. चलो, आता आपण बघूया मानवी अभिहस्तांतरण. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला मे 2024चे क्वेश्चन पेपर अभ्यासतो आहे आणि इथे 2 मार्कांसाठी जरी आलेला असला तरी आपल्याला याची संपूर्ण कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला इथे मी ॲडिशनल उत्तर दिलेलं आहे. बघा, मानवी अभिहस्तांतरण म्हणजे काय की बिल्डर किंवा विकसक त्यासोबतच किंवा जमीन मालक व त्यांचे कायदेशीर वारस कोणतेही सहकार्य करीत नाही. आता ही संकल्पना खूप समजून घ्या, कारण बऱ्याच वेळा मे 25ला पण ही रिपीट होऊ शकते. आता मानवी अभिहस्तांतरण म्हणजे काय असणार आहे की बिल्डर, विकसक किंवा जमीन मालक व त्यांचे कायदेशीर वारस कोणतेही सहकार्य तिथं करत नाही. म्हणून काय होतं की पीडित संस्था अधिकृत अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू काय करत असते, मांडत असते. मग सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित प्राधिकृत अधिकारी अभिहस्तांतरणासंबंधीचे योग्य ते आदेश पारित करतो. म्हणून याला या ठिकाणी मानवी अभिहस्तांतरण गरजेचे संपूर्ण अभिहस्तांतरण होय. त्यामुळे यामध्ये कोणत्याही समस्यांचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नाही. बघा, आता एक मुद्दा या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात घ्या. IMP सिरीज आहे ही. जमीन व त्यावरील इमारतीचे अभिहस्तांतरण नोंदणीकृत सोसायटी किंवा इतर वैधानिक संस्थेच्या नावे नोंदणीनंतर किंवा स्थापनेनंतर 4 महिन्याच्या आत करणं हे प्रवर्तकावर किंवा बिल्डर किंवा विकसक कायदेशीररित्या ते बंधन आहे. बरेच काही बिल्डर किंवा विकसक जमिनीचे व इमारतीचे हस्तांतरित वैधानिक संस्थेच्या नावे करीत नाही. यामुळे काय होतं, यामुळे शासनाने काय केलं, महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क अधिनियम 1963, त्याला आपण मोफा असेही म्हणतो, मोफामध्ये काही सुधारणा करून मानवी अभिहस्तांतरण वैधानिक संस्थांच्या नावे करण्याचे त्यांनी योजलेले आहे. एवढीच बेसिक माहिती तुम्हाला 2 मार्काच्या प्रश्नासाठी किंवा 4 मार्काला जरी आला तरी तुम्हाला एवढं परफेक्ट त्यामध्ये तुम्ही लिहा. ओके. त्यानंतर पुढे थकबाकी वसुली. आता हे सुद्धा मे 2024च्या प्रश्नपत्रिकेमधला हा प्रश्न आहे. 2024 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन पेपर 1 थकबाकी वसुली. बघा, कोणत्याही गृहनिर्माण संस्थेमधील जेव्हा सभासदांकडनं येणे असलेली थकबाकीची वसुली करणं हे काम त्या संचालकाकडून म्हणजे सभासदांकडून संचालक मंडळाने सहकार्य मिळाले नाही तर फार मोठे कठीण असते. बघा, बऱ्याच वेळा काही थकीत रकमा असतात त्या वसूल करणं अवघड होऊन जातं. म्हणून महाराष्ट्र सहकार कायद्यामध्ये 1960च्या कायद्यामध्ये एक कलम सेक्शन दिलेला आहे. कलम 101 मध्ये त्या ठिकाणी काही दुरुस्त्या सुधारणा करून जाणीवपूर्वक त्या गोष्टी तिथं तपासणी करणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की महाराष्ट्र सहकार कायदा 1960 मधील जे सेक्शन 101 आहे म्हणजे कलम 101 आहे, यामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार जाणीवपूर्वक देणे न देणाऱ्या व्यक्तींकडून थकबाकीची वसुली करणं आता सोपं झालेलं आहे आणि जलद गतीने येण्यासारखं त्या ठिकाणी आता आपल्याला बघावयास मिळत आहे. म्हणून या दुरुस्तीनुसार जे अधिकार आता सहाय्यक निबंधक किंवा दुय्यम निबंधकांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजेच कलम 101चं प्रकरण या ठिकाणी आपल्याला दाखल करता येतं. म्हणजे जे कोणी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संस्थांमधील जे काही देणी असेल किंवा काही रक्कम असेल ते देत नसेल तर अशा व्यक्तींसाठी अशा सभासदांसाठी त्या ठिकाणी ह्या सेक्शननुसार कारवाई केली जाते. मग त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की वादी किंवा प्रतिवादी यांच्याकडनं देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चौकशी करून ते थकबाकींची रक्कम वसूल करता यावी म्हणून थकबाकी वसुली प्रमाणपत्र देऊ शकतात. यामध्ये ही कारवाई सुरू करताना संस्थेचे अध्यक्ष सचिव यांनी त्या थकबाकीदाराला थकबाकी पूर्ण करण्याच्या मागणीची सूचना देऊन त्याला ठराविक मुदतीत बाकी रकमेची पूर्तता करण्याची ही संधी द्यावी. परंतु जर या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष सचिव त्या थकबाकीदाराला तशी ताकीद देऊ शकतात की जर दिलेल्या मुदतीत त्या थकबाकीदाराने थकबाकीची रकमेची पूर्तता केली नाही तर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक व दुय्यक जे असणारे निबंधक यांच्याकडे अर्ज करून थकबाकी वसुलीसाठी प्रमाणपत्रही त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे थकबाकी वसुली कशा पद्धतीने
करणं गरजेचं असतं. तर कलम 101 अंतर्गत जे कोणी सभासद असतील, जर वेळेवरती जी काही आपली रक्कम असेल ती संस्थांमध्ये भरत नसेल किंवा त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील, तर अशा वेळेस संस्थेचे जे कोणी सचिव असतील किंवा अध्यक्ष असतील, तर त्यांनी निबंधकांकडे, सहाय्यक निबंधक किंवा दुय्यम निबंधकांकडे थकबाकी वसुली संबंधीची प्रकरणंही दाखल करू शकतात. त्यानंतर पुढचा एक आपल्याला प्रश्न आहे मे 2024च्या प्रश्नपत्रिकेसंबंधी, की सभासदाच्या मृत्यूनंतर. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, सभासदांच्या मृत्यूनंतर आता सहकार संस्थेमध्ये सभासद हा घटक खूप महत्त्वाचा असतो. पण जर त्या सभासदाचा मृत्यू झाला, बरोबर, मृत्यूनंतर भाग दाखला किंवा नॉमिनेशन जे आपण म्हणता, नॉमिनेशनचे हस्तांतरण म्हणजे वारसानुसार त्याचं हस्तांतरण कसं करायचं या संबंधीचा प्रश्न निर्माण होत असतो. म्हणून त्या प्रश्नासंबंधीचं उत्तर आपण यामध्ये समजून घेणार आहोत. बघा, पोर्ट नियम क्रमांक 35 अनुसार नामनिर्देशन न करता सभासदाचा जर मृत्यू झाल्याच्या संस्थेला न्याहात झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संस्थेच्या सूचना फलकावरती किंवा त्या ठिकाणी किमान 2 स्थानिक वर्तमानपत्रकांमध्ये संस्थेने तशी पहिली नोटीस द्यावी. त्यानंतर या नोटीसद्वारे मृत सभासदांचे मालमत्तेबाबत हक्क सांगणारे दावे आक्षेप संस्थेने मागून घ्यावेत. त्याचबरोबर पुढे नोटिशीनंतर प्राप्त झालेल्या दाव्यांचा विचार करून व्यवस्थापक समितीने पोटनियम 17 व 19 अनुसार मृत सभासदांच्या वैधानिक प्रतिनिधींची निवड करावी व त्यांकडून इंडिमेटेड बॉन्ड्स घेऊन सभासदांचा अर्ज घेऊन संस्था अशा व्यक्तीस सभासदत्व देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकते. केव्हा? जर सभासदाच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस भाग दाखले किंवा नॉमिनेशन हस्तांतरण द्यायचं असेल त्यावेळेस. म्हणजे ही प्रक्रिया आहे. त्यानंतर मात्र अशी एक व्यक्ती नसल्यास एकापेक्षा अधिक व्यक्ती संस्थेला संयुक्त अर्ज द्यावेत. त्यात नमूद केल्यानुसार संस्थेने पहिल्या व्यक्तीस सभासदत्व व इतरांना सहसभासदत्व द्यावं. अशी व्यक्ती या सभासदत्व हस्तांतरणामुळे मालमत्तेची मालक होऊ शकत नाही, विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी ती राहतील. त्यानंतर पुढे मालमत्तेबाबत सक्षम न्यायालयांकडून वारसा हक्का प्रमाणपत्र आवश्यक राहील याची स्पष्टता कल्पना संस्थेने देणं आवश्यक आहे. मात्र या नोटिशीनंतर पुढे आलेल्या व्यक्तीने एकमत न झाल्यास वारस हक्काचा दावा करणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना सक्षम न्याय यंत्रणेकडून वारस हक्काचे प्रमाणपत्र घेऊन यावे. त्यानंतर सभासदत्व हस्तांतरण करण्यात येईल असे संस्थांनी त्या ठिकाणी कळवू शकते. म्हणजे एक लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये आपल्याला कन्सेप्ट काय लिहायचे आहे, की सभासद आहे, त्याचा मृत्यू झाला आहे, त्याचे जे भाग असतील किंवा जी काही मालमत्ता असेल ती संस्थेला वारस हक्कानुसार हस्तांतरण करायची असेल तर त्याच्यासाठी ही संस्थेच्या पातळीवर केली जाणारी ही प्रक्रिया आहे. ओके, चला, अगदी सोप्या कंटेंटमध्ये साधी सोपी भाषा आहे. यामध्ये सगळे पॉईंट्स तुमचे क्लिअर केलेले. त्यानंतर पुढे बघूया आपण आता विशेष सर्वसाधारण सभा. आता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला मे 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे आणि आपण पूर्ण मे 24ची क्वेश्चन पेपरची आन्सर समजून घेतोय. बघा, विशेष सर्वसाधारण सभा, कारण पेपरला महत्त्वाचे मुद्दे कंटेंट पॉईंट्सच लिहिणं खूप आवश्यक असतं. उगाच काहीतरी फेकून यायचं आणि लिहित बसायचं त्याला अर्थ राहत नाही. मग विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही 3-3, 4-4 सप्लिमेंट जोडल्या होत्या पण आम्हाला मार्कच मिळाले नाही, काही वेळा आम्ही फेल झालो. तर एक लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 5 यामध्ये तुम्हाला परफेक्ट भाषा ही लिहिणं आवश्यक आहे. ओके, उगाच काहीतरी तिथं तुमच्या मनाने लिहून यायचं असा काही भाग नाही आहे. तिथे तुम्हाला परफेक्ट सगळे कंटेंट तिथं आले पाहिजे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. तुमच्या ह्या सर्व सेक्शन्स मी त्यामध्ये आणखीन डीपमध्ये कव्हर करून घेणार आहे. त्यानंतर बघा, विशेष सर्वसाधारण सभा, यामध्ये विशेष सर्वसाधारण सभेचा जो कलम आहे कलम 76 आहे, बरोबर. आणि आपण जोड्या लावांमध्ये एक पाहिलं होतं बघा, वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभेचा कलम किती आहे? कलम 75 आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, जोड्या लावांनाही तुम्हाला विचारलं जातं. आता विशेष सर्वसाधारण सभा तिचा जो कलम आहे कलम 76 आणि नियम आहे 63 ब्रॅकेटमध्ये 1. आता विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे नक्की काय हे तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करायचे आहे. बघा, विशेष सर्वसाधारण सभा ही फक्त विशिष्ट कारणासाठीच घेता येते व ज्यासाठी ही सभा बोलवली जाते त्या व्यतिरिक्त इतर कामकाज या सभेमध्ये करता येत नाही. ज्या सभाबाबतचे किंवा ज्या कामकाजाबाबतचे अधिकार साधारण सभेला आहेत अशा कामापैकी कोणत्याही कामाकरिता विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी बोलविता येते. आता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जर एखादे काम होऊ शकले नाही परंतु त्या कामासाठी साधारण सभेची मान्यताही आवश्यक असेल तर अशी विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्याचा वृत्तांतही त्या ठिकाणी लिहावा लागतो. म्हणून विशेष साधारण सभा ही पुढील परिस्थितीमध्ये घेणं
आवश्यक आहे. जसं की पहिलं म्हटलेलं आहे, जर एकूण सभासदांपैकी एकास 5 म्हणजे 1/5 रिकामी जागेला प्रश्न येतो हां, व्यवस्थित लक्ष द्या. जर एकूण सभासदांपैकी 1/5 म्हणजे 20% सभासदांनी एखाद्या निर्णय घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी केली, तर अशी लेखी निवेदनाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत ही विशेष सर्वसाधारण सभा बोलावली पाहिजे किंवा बोलवावी लागते. निबंधकांनी काही सूचना दिल्या असल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी उदाहरणार्थ संस्थेच्या उपविधीमध्ये विशिष्ट सुधारणा करण्याबाबत निबंधकांचे आदेश आल्यास उपविधीमध्ये सुधारण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा ही घ्यावी लागते. मग वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असली तरीही ओके. त्यानंतर संघीय फेडरेशन संस्थेने सूचना दिल्यास त्या विशिष्ट सूचनेच्या अंमलबजावणीसाठी अशी सभा या ठिकाणी घ्यावी लागते. वरील परिस्थितीनुसार विशेष सर्वसाधारण सभा घेणं ही आवश्यक असताना जर अशी सभा घेण्यास एखाद्या संस्थेने कसूर केली किंवा ती सभा घेतलीच नाही, तर संबंधित पदाधिकाऱ्यास त्या ठिकाणी निबंधक 3 वर्षांपर्यंत पदाधिकाऱ्यास राहण्यासाठी अपात्रताही त्या ठिकाणी ठरवू शकते. त्याच्यामुळे संस्थांमध्ये विशेष सर्वसाधारण सभा ही घेणं खूप आवश्यक आहे. चला पॉईंट लक्षात येत आहे. जे विद्यार्थी आपल्या बॅचेसला जॉईन आहेत त्या सर्वांना ही पूर्ण PDF सेक्शन मी देणार आहे. अभ्यासाला टेन्शन घेऊ नका. आणि जे विद्यार्थी यूट्यूब चॅनलला आपले लेक्चर पाहत आहेत त्यांना जर बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला गहाण समझोता व निवारण समिती हा सुद्धा एक प्रश्न आम्हाला परीक्षेला विचारला गेला होता. तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे समजून घ्या. 97व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार सहकारी संस्था कायद्यात व्यापक बदल केले गेले. सहकारी क्षेत्राचा विकास व्हावा व या क्षेत्रात अधिक उत्तरदायी जाणीव निर्माण होण्यासाठी सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी या उद्देशाने काही बदल करण्यात आले होते. यामध्ये घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने राज्याच्या सहकार कायद्यातही योग्य ते बदल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी जी संस्था आहे त्यासंबंधीचे आदेश 2013 मध्ये जारी केले. म्हणजे दुरुस्ती संबंधी हा पण एक तुम्हाला रिकामी जागेला प्रश्न आला होता. याचं उत्तर होतं आदेशानुसार 2013. त्यानंतर सहकारी संस्थांच्या सभासदत्वाच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी सहकारी संस्थांमध्ये गहाण समझोता निवारण समित्या त्या स्थापन करण्यासाठी काही तरतुदीचे आदेश पारित केले गेले होते. या समितीमार्फत सभासदांच्या संस्थेचे कारभार व्यवस्थापनाबाबत असलेल्या काही तक्रारी त्या ठिकाणी दाखल करून घेऊन त्यांचे निवारण्यासाठी उपाययोजना देखील करणं आवश्यक आहे. त्यासोबतच या समितीच्या स्थापना करण्यासंबंधी सगळ्यात महत्त्वाचं सर्वसाधारण सभेत केली जाईल आणि त्याबाबतच्या व्यवस्थापन सहभागी नसल्यास 3 सभासदांचा समावेश यामध्ये असेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. म्हणजे संस्थांमधील जे काही महत्त्वाचे वाद असतील किंवा काही तक्रारी असतील त्या सोडवण्यासाठी या गहाण समझोता निवारण समितीची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. चला इथपर्यंत मुद्दा क्लिअर. त्यानंतर आता आपलं पुढे सभासदांनी करावयाचे नामनिर्देशन. आता मगाशी आपण एक क्वेश्चन पाहिला की त्यामध्ये काय होतं की सभासदाचा मृत्यूनंतर भागदाखले किंवा नामनिर्देशन करण्यासंबंधीची प्रक्रिया. आता इथे प्रश्न काय आलेला आहे की सभासदांनी करावयाचे नामनिर्देशन. आता इकडे लक्ष द्या. एक संस्था आहे. या संस्थांमध्ये वेगवेगळे सभासद वर्ग कार्यरत आहे. ह्या प्रत्येक सभासद वर्गाने आपल्या वारसाची म्हणजे नामनिर्देशन त्याला आपण काय म्हणणार वारसाची नोंद करणं आवश्यक असते. वारस नोंद. आता ही नोंद करणं का गरजेचं आहे ते आपण यामध्ये समजून घेणार आहोत. बघा, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी नामनिर्देशन करण्याबाबत काय तरतूद आहे किंवा गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाने करावयाचे नामनिर्देशन म्हणजे काय. संस्थेच्या सभासदाला विहित केलेल्या नमुन्यानुसार स्वाक्षरीत लेखाद्वारे एक किंवा एकापेक्षा जास्त इस्मांची नावे नामनिर्देशांमध्ये करता येईल. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे संस्थेचे जे काही भागभांडवल असतील किंवा मालमत्ता असेल तर किंवा भाग असेल किंवा त्यासंबंधी हितसंबंध असेल तर सदर नामनिर्देशन इस्माकडे काय केले जातील हस्तांतरित केले जातील. म्हणून आपण एक मगाशी प्रश्न पाहिला होता ना की त्यामध्ये जर त्या सभासदाने नामनिर्देशन केलंच नसेल तर मग आपल्याला काय करावं लागतं, स्थानिक वृत्तपत्रकामध्ये जाहिरात द्यायचं त्याच्या मृत्यूनंतर कळाल्यावर संस्थेला. मग ते इतर जे कोणी त्याचे वारस हक्क असतील त्यांच्याकडनं ते मागून घ्यायचं मालकी हक्क संबंधीचं. मग त्यानंतर आपल्याला पुढे इंडिमेटेड बॉन्ड्स तयार करायचा ही पूर्ण प्रक्रिया होती. मग जर सभासदाने आधीच वारसाची नोंद केली असेल तर मग त्याच्या जे कोणी वारस हक्कानुसार नाव दिले असणार आहे त्या व्यक्तीला ज्यावेळेस त्या सभासदाचा मृत्यू होईल मग त्या संबंधित वारसाच्या नावे त्या ठिकाणी ती मालमत्ता काय केली जाईल हस्तांतरित केली जाईल.
मग गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी विहित नमुन्यामध्ये नामनिर्देशन पत्र संस्थेत सादर करणं आवश्यक आहे. कारण इकडे लक्ष द्या, संस्थेने त्याची नोंद नामनिर्देशन रजिस्टरमध्ये घेणं आवश्यक आहे व सभासदाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशन नोंदवहीतील व्यक्तीस सभासदत्व देणं हे बंधनकारक असतं. मग मालमत्तेच्या वाटपासंदर्भात वाद असेल तर संबंधित कायदेशीर वाद सक्षम न्यायालयाकडे दाद मागू शकतात. कारण नामनिर्देशन व्यक्तीचे सभासदत्व ही मालकी नसून विश्वस्त या नात्याने संस्थेने व्यवहार करण्यासाठी केलेली उपाययोजना असते. हा एक पहिला पॉईंट यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. चला, हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला परीक्षेला प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहायचे आहेत आणि म्हणून आमचे बरेचसे काही विद्यार्थी वेगळंच काहीतरी लिहून येतात. त्यामुळे बॅच जॉईन करा. असे नवनवीन घटक माहिती प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी अभ्यासाला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, वेळ गेलेली नाहीये, वेळ अजून आहे. खूप साऱ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट तुमच्या मी लेक्चरलाही क्लिअर करणार आहे. चलो, आता आपण पुढे बघणार आहोत. जो आम्हाला पेपर नंबर 1 मध्ये मे 2024ला जे आता 26 प्रश्न आम्हाला विचारले गेले होते, हे 26 प्रश्न आम्हाला या ठिकाणी सर्व 10 मार्कांसाठी आलेले होते. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा त्या ठिकाणी 10-10 मार्कांसाठी. आता प्रश्न 5 मध्ये तुम्हाला किंवा म्हटलेलं आहे. मग तुम्हाला जर पहिला लिहिता येत असेल तर पहिला लिहा किंवा मग ब लिहिता येत असेल तर ब लिहा, पण एकच काहीतरी लिहायचंय. असे तुम्हाला 10-10 मार्कांसाठी हे 5 प्रश्न होते. म्हणजे प्रश्न 5वा 10 मार्कांसाठी, प्रश्न 6वा 10 मार्कांसाठी, प्रश्न 7वा 10, प्रश्न 8वा 10 आणि प्रश्न 9वा 10. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे हे तुमचे 50 मार्क आणि प्रश्न क्रमांक 1 ते 4 चे 50 मार्क, असे तुमचे टोटल 100 मार्कांचा हा पेपर होता. ओके, आता या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आता जाणून घेणार आहोत. चला, रेडी आहेत सर्वजण? बघा, आता महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट. आता हा प्रश्न तुम्हाला पेपर 5ला पण IMP आहे, त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या रे. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963, ज्याला आपण मोफा, रिकामी जागेला ही प्रश्न येतो हा. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963ला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मोफा या नावाने ओळखले जाते. मग यामध्ये तरतूद काय केली होती हे पहिले समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे की महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट हा कायदा का अस्तित्वात आला? बघा, प्रमोटर आणि बिल्डर हे फ्लॅट खरेदीदारांकडून वाटेल तशा रकमा अनामत अगर ठेव म्हणून स्वीकारत असत. मग फ्लॅटचा ताबाही त्यांना वेळेवर देत नसत. त्यामुळे फ्लॅटचा ताबा देण्यामध्ये खूप वेळ त्या ठिकाणी लागत होता आणि कामकाजही बऱ्याच वेळा अपूर्ण राहत होतं. म्हणून कुठेतरी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्टचा त्या ठिकाणी निर्मिती केली गेली. यामध्ये बांधकाम, विक्री व्यवस्थापन आणि ताबा यावरती विशेष नियंत्रण कायदे किंवा तरतुदी बसवण्यात आले. मग हा कायदा 1963 मध्ये काय केला? पारित केला गेला. यामध्ये या कायद्यातील तरतुदीनुसार प्रमोटर व बिल्डर ज्यावेळी गाळेधारकांसाठी इमारती बांधतात त्यावेळी गाळ्यांच्या विक्री किमतीच्या 20% पर्यंतची रक्कम ते आगाऊ घेता येते व अशी रक्कम घेतल्यावर गाळा विक्रीचा लेखी करार करणं त्यांच्यावर बंधनकारक असतो कलम 4 नुसार. आला पॉईंट लक्षात? इथं फक्त आपल्याला एवढंच लिहायचं आहे, हे एक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की सर प्रश्न 10 मार्काला आहे, मग एवढंच लिहून चालेल का? मी काय सांगितलं सुरुवातीला की पेपर 1 आणि पेपर 5 हा इतका इम्पॉर्टन्स आहे की याच्यामध्ये जेवढे सेक्शन, जेवढे तरतूद तुम्हाला दिल्या तेवढ्याच लिहिणं आवश्यक आहे. आणि हे सर्व तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळोवेळी हेच आठवत नाहीये. ओके, म्हणून हे सर्व सेक्शन मी आज मुद्दाम तुमच्यासाठी पेपर जी काही 2024ची क्वेश्चन पेपर आहे ती पूर्ण मी यामध्ये कव्हर करतोय. आपल्या पुढचे जे काही लेक्चर्स होणार आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण सेक्शन तुमचे अगदी डीपमध्ये घेणार आहे. ओके, चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. यासाठी करावयात विहित नमुन्यामध्ये अर्ज तयार केला जातो असून त्यामध्ये बांधकाम व गाळ्यांच्या ताब्याबाबत स्पष्ट काही कलमं अद्भुत केलेली आहेत. ओके, हे एवढं तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न 5 मधला ब, जर तुम्हाला हा अ नाही जमला तर तुम्ही ब पण लिहू शकतात, कारण किंवा पण म्हटलेला आहे तिथे, बरोबर. पण एकच लिहायचा 5 मध्ये, नाही तर 2-2 लिहून ठेवाल. एकच काहीतरी त्यामध्ये लिहा. मग अ लिहा किंवा ब लिहा. चला, आता आपण बघूया सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यपुस्तिकेची, म्हणजे त्याला आपण मॅन्युअल असे म्हणतो, त्याचं उद्दिष्ट काय आहे. ओके, तर इकडे लक्ष द्या. सदर जी काही कार्यपुस्तिका असते संस्थांची ती तयार करताना गृहनिर्माण संस्थांशी संबंधित सर्वप्रथम प्रश्नांची उत्तरं देणं शक्य होणार नाही. आता
एक गोष्ट इथे समजून घ्या, गृहनिर्माण संस्था उभी आहे. गृहनिर्माण संस्थेमध्ये वेगवेगळे सभासद वर्ग त्या ठिकाणी राहत आहेत. आता प्रत्येकांचे त्या ठिकाणी प्रश्न तयार होणार आहेत. या प्रश्नाला कुठेतरी जे व्यवस्थापक मंडळ असणारे किंवा जी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे पदाधिकारी वर्ग असणार आहे, त्यांना या सर्वांची तिथं उत्तरं देणं शक्य होत नाही. म्हणून या उद्देशाने सहकारी गृहनिर्माण संस्थांची एक कार्यपुस्तिका तयार केली जाते. ह्या कार्यपुस्तिकेमध्ये इतर काही मागं झालेले प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या उत्तरासहित संपूर्ण माहिती त्या ठिकाणी एकत्रित करून सर्व सभासदांना दिली जाते. मग ह्या सर्व सभासदांना दिल्या गेल्यामुळे काय होणार आहे, की संस्थेमधील जे काही अडचणी असतील, समस्या असतील, त्या प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावरती त्यांचं कार्यपुस्तिकेमध्ये उत्तर पण असणार आहे. त्यामुळे संस्थांमध्ये जे काही कार्यपुस्तिका तयार करण्यामागचा हा एक प्रमुख उद्देश होता. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील काम करणारे जे काही व्यवस्थापक समिती आहे किंवा कर्मचारी वर्ग आहे, त्यांना तात्काळ व्यावहारिक मार्गदर्शन मिळेल. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग यांना एखादे कामकाज करताना कोणती कायदेशीर कार्यपद्धती अवलंबन करायची आहे याबाबत तात्काळ कायदेशीर मार्गदर्शनही उपलब्ध होईल. सहकार खात्यामध्ये काम करणारे अधिकारी वर्ग सहकारी गृहनिर्माण संस्थांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यावरती कोणताही निर्णय त्यांना घेतला पाहिजे याबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळेल. कशामुळे? तर कार्यपुस्तिकेमुळे. म्हणून एखाद्या विश्वासाबाबत तक्रारीबाबत निर्णय घेताना एकसारखेपणा मुद्दा त्या ठिकाणी असला पाहिजे. मग ह्या गोष्टी कशामुळे शक्य होणार आहे? तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यपुस्तिकेमुळे. म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी, संस्थेच्या कामकाजाचा दर्जा वाढवण्यासाठी, जेणेकरून सभासदांच्या कामकाजाबाबतच्या तक्रारी कमी होतील, या संपूर्ण घटकांच्या मदतीसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था ही त्या ठिकाणी गृहनिर्माण संस्थांमध्ये कार्यपुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. चला, इथपर्यंत प्रश्न लक्षात आला. प्रश्न क्रमांक 5 मधला ब. त्यानंतर आता पुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला होता. सहकारी संस्थांच्या चळवळीची ऐतिहासिक वाटचाल स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला जागतिक सहकार चळवळीची पहिली माहिती लिहायची. आता याचे सर्व मी लेक्चर आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे, पण तुम्हाला प्रश्नाचे उत्तर कसे लिहिले पाहिजे हे मी यामध्ये क्लिअर करतोय. बघा, सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम कुठे झाला रे? युरोप खंडामध्ये झाला, इंग्लंडमध्ये. बरोबर, युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन 1760 मध्ये युरोपामध्ये जी काही औद्योगिक क्रांती घडून आली होती, या औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे काय झालं? भांडवलशाही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. परिणामी अधिकाधिक नफा मिळवण्याच्या भांडवलदारीच्या प्रवृत्तीमुळे त्या ठिकाणी ग्राहक आणि कामगार वर्गांचं काय होऊ लागलं? शोषण होऊ लागलं. व कामगारांचा फारच कमी वेतन त्या ठिकाणी देऊ लागले. शिवाय त्यांच्या कामाच्या वेळाही त्या ठिकाणी वाढवू लागले. त्यामुळे कामगारांमध्ये दारिद्र्याची एक भर पडू लागली. म्हणून या ठिकाणी ग्राहकांना नकली माल, कमी वजनाचा माल, भेसळयुक्त माल महागड्या किमतीला विकू लागल्या कंपन्या. त्यामुळे त्यांचे आर्थिक शोषण होऊ लागले. वर्ग अधिकाधिक त्या ठिकाणी गरीब होत गेला. मग भांडवलदारांचा नफा वाढून त्या ठिकाणी अधिकाधिक श्रीमंत झाले. म्हणून गरीब व श्रीमंत यांच्यामध्ये काय झाली? एक दरी वाढू लागली. म्हणजे तुम्हाला इतिहास लिहायचा आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या चळवळीचं जी ऐतिहासिक वाटचाल आहे, ही खऱ्या अर्थाने सहकार संस्थांची जी चळवळ आहे ती कशी सुरू झाली? तर पहिला टप्पा असणार आहे तुमचं जागतिक. ओके, त्यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी या ठिकाणी भांडवलशाही जी समाज व्यवस्था, नफेखोरीची प्रवृत्ती, सहकार संकल्पनावरती उदयास झाला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांनी काय केलं? कामगारांच्या सहकारी संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या. म्हणून या ठिकाणी सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. रिकामे जागेलाही प्रश्न विचारला जातो. म्हणून इंग्लंडमधील रॉडशेल येथे 28 विणकर कामगारांना त्यांनी एकत्रित घेऊन सन 1844 मध्ये रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची काय केली? लिमिटेडची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडारे त्यांनी काय केले? सुरू केले. इथूनच खऱ्या अर्थाने सहकार चळवळीच्या वाटचालीला किंवा सहकार चळवळीचा पाया इथूनच सुरू झाला. चला, हा पहिला टप्पा लक्षात आला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? बघा, या कालखंडामध्ये जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी संस्थाही सुरू झाल्या. त्याचबरोबर कॅनडा, रशिया, चीन यामध्ये सुद्धा शेती सहकारी माध्यमातून सहकारी चळवळी सुरू झाल्या.
डेन्मार्कमध्ये दूध व्यवसाय संघटना, त्यासोबत स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था आणि हळूहळू वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा जागतिक स्तरावरती सहकारी संस्था ह्या सुरू झाल्या. म्हणजे त्यांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झाली. असे परफेक्ट आन्सर तुम्हाला उत्तरामध्ये लिहिणं आवश्यक असतं. एक पॉईंट पहिला हे समजून घ्या. तर तुम्हाला तिथं मार्किंग दिलं जातं. पुढे त्याच पद्धतीने भारतातील सहकार चळवळी आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, आता 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूचे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्चा मालासाठी भारताचे भूप्रदेशाचा वापर ब्रिटिश करत होते. म्हणून औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील जे छोटे मोठे लघु उद्योग असणारे कुटीर उद्योग आहेत ते काय पावले, बंद पडू लागले. मग कारागीर व कामगार बेकार झाले. रोजगारासाठी शेतीकडे वळाले. परंतु शेती क्षेत्राकडे पाहायला गेलं असता तर त्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणे होता. सावकारकीचे वर्चस्व होते. म्हणून या ठिकाणी शेतकरी वर्गांना ही जी आर्थिक जी दुर्बल परिस्थिती जी निर्माण होती ती सुद्धा त्या कामगारांना भासू लागले. कारण शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. शेतकऱ्यांचा कर्ज बोजा वाढून ते सावकारी पाशामध्ये अडकले. कारण शेतकऱ्यांना सावकारकी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पतपुरवठा कायद्यानुसार काही उपाययोजना आखल्या. त्यानंतर हा पॉईंट महत्वाचा आहे, इकडे लक्ष द्या. बघा, मुंबई प्रांतातील बडोदा येथील रिकामी जागेसाठी प्रश्न विचारला जाईल. मुंबई प्रांतातील बडोदा येथील भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवटेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळाची ही पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीस मृत स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा 1904 मध्ये काय केला, सहमत केला. भारतातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनशैलीला नवे वळण देण्यासाठी हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता. म्हणून मात्र पुढे 1904च्या कायद्यातील त्रुटी व उणिवा दूर करण्यासाठी 1912 मध्ये हा दुसरा सहकार कायदा सहमत केला. या सहकार कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना देखील सर्व क्षेत्रांमध्ये हळूहळू वाढू लागली. बघा, आपण जागतिक, भारत आणि आता महाराष्ट्र. म्हणजे तुम्हाला सहकारी संस्थांच्या चळवळीची ऐतिहासिक वाटचाल याविषयी जर प्रश्न आला तर या ठिकाणी आपल्याला हे सर्व क्वेश्चन्स लिहिणं, आन्सर त्याचे लिहिणं आवश्यक आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला पेपर नंबर 4 ला देखील विचारला जातो. त्यामुळे इकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्र सहकारी क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र सहकारी क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यात सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरले आहेत. आणि सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, त्यासोबत मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना या ठिकाणी कार्यरत मिळू लागले. यशस्वीरित्या कार्य असल्यामुळे महाराष्ट्र हे सामान्य नागरिक, शेतकरी या कारणामुळे सहकारी संपर्क वाढू लागला. आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला सुमारे 100 वर्षाहून अधिक काळाचा या ठिकाणी इतिहास वाढू लागला. म्हणून या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती संस्थेची त्या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी संस्था आहे तिची स्थापना 1923 मध्ये झाली. आणि बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेमध्ये रूपांतर होऊन ती सध्या आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारल्या गेल्या. त्यामध्ये प्राथमिक, त्याचबरोबर जिल्हा स्तर आणि नंतर राज्यस्तर असे हे 3 स्तर त्या ठिकाणी स्वीकारण्यात आले. त्यानंतर आपल्याला पुढच्या जे काही ऐतिहासिक वाटचालीमध्ये स्वातंत्र्यानंतर सन 1951 मध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील प्रवरा सहकार साखर कारखाना लिमिटेड जिल्हा अहमदनगर येथे पहिला हा सहकार कारखाना स्थापन झाला. म्हणून महाराष्ट्रातील सहकार कारखान्यांचे नवे पर्व या ठिकाणी सुरू झाले. म्हणजे सहकार चळवळी या ठिकाणी वाढू लागल्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती. महाराष्ट्र सहकार कायदा 1960 कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियमन आणि नियंत्रण या ठिकाणी केले गेले. बघा, एक प्रश्न तुम्हाला आता लक्षात आला असेल की जर चळवळ म्हटलं, मी हे जे 3 सेक्टर सांगितले जागतिक, भारत, महाराष्ट्र, एवढे 101% लिहिले, हा काहीच अडचण येणार नाही. कारण यामध्ये अगदी सगळे कंटेंट पॉईंट शॉर्टमध्ये ॲड आउट केलेले आहे. ओके, चला पुढे बघूया आपण आता प्रश्न क्रमांक 6 मधला ब. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये ब आपल्याला प्रश्नपत्रिका मे 2024 जीडीसी परीक्षेसंबंधीचा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा जो पेपर आहे 1 प्रश्नपत्रिका आपण पाहतोय मे 24 ची.
यामध्ये आता सहकारी गृहनिर्माण संस्थांचं उद्दिष्ट काय आहे? तर बघा, सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, की राहण्यासाठीच्या घरांची गरज पूर्ण करणारी सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था. या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, की प्रामुख्याने शहरी भागांमध्ये याचा विकास घडवून आणणं, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींना सभासदत्व देणं, सभासदांचा घरांचा प्रश्न सोडवणं, शहरापुरतेच मर्यादित कार्य करणं, सभासदांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देणं, त्यासोबतच संस्थेच्या संपत्तीचे व्यवस्थापन, देखरेख व प्रशासन करणं, संस्थेसंबंधी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निधीची तजवीज करणं, त्यासोबत संस्थांसाठी किंवा सहकारी संस्थेमध्ये सामाजिक, सांस्कृतिक किंवा निर्मिती क्रियाकलापांचा अंगीकार करणं व पुरवणं, संस्थेच्या उपविधीमध्ये पुरवलेल्या आवश्यक किंवा फायदेशीर गोष्टी की ज्यामुळे संस्थांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होईल, आणि अशा सर्व गोष्टी या सहकारी गृहनिर्माण संस्थांची उद्दिष्ट आहे. हे सगळं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. चला पुढे बघूया आपण आता. सहकारी गृहनिर्माण संस्थांसंबंधी प्रश्नपत्रिका मे 2024 पेपर क्रमांक 1 सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन, त्यातील प्रश्न नंबर 7, त्या प्रश्न नंबर 7चं आपण या ठिकाणी आता उत्तर अभ्यासतो आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे विविध प्रकार म्हटलेले आहे. ओके, आणि त्याची थोडक्यात कार्य आपल्याला लिहायचे. बघा, आता पहिला प्रकार आहे संपूर्ण सहकारी गृहनिर्माण संस्था. पहिला प्रकार आहे संपूर्ण सहकारी गृहनिर्माण संस्था. मग या प्रकारच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये घरं बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करतात, जमिनीसाठी सपाटीकरण करून त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी त्या लायक करतात, त्यानंतर त्या जागेवर घरही बांधली जातात. ही घरं संस्थेच्या सभासदांना दिली जातात आणि सभासद जरी या घराचे मालक असले तरी त्या घरामध्ये भाडेकरू म्हणून त्या ठिकाणी राहत असले तरी त्यांना दरमहा त्या ठिकाणी रीतसर भाडं द्यावं लागतं. या प्रकारामध्ये घरे सभासदांच्या मालकीने केली जात नाही, तर त्यांची मालकी गृहनिर्माण संस्थेकडे असते. घरांचे रंग, डागडुजी, इतर किरकोळ कामं ही संस्था त्या ठिकाणी काय करत असते, करून घेत असते. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार संयुक्त साहस सहकारी गृहनिर्माण संस्था. आता यामध्ये बघा, गृहनिर्माण संस्थेमध्ये घरबांधणी करण्याबाबत संस्थेचा सभासदांचा भाग असतो. समूहाने सर्व सभासद त्या ठिकाणी घरे बांधतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकारामध्ये सभासद हा घराचा मालक असतो. गृहनिर्माण संस्थेच्या ह्या दोन प्रकारामध्ये आणखीन एक उपप्रकार पडतो, तो म्हणजे यापैकी पहिल्या पद्धतीमध्ये काय असणार आहे, की सहकारी संस्था जागा विकत घेऊन ती घरं बांधण्यायोग्यतेची करते. त्यामुळे सभासदांना पाहिजे त्याप्रमाणे काय मिळतं, घरं बांधून मिळतात. या प्रकारच्या घरे बांधण्याची रचना सर्वत्र सारखीच असते. मग घरं बांधून झाल्यावरती ती घरं सभासदांच्या नावेही केली जातात. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये काय असणार आहे, तर गृहनिर्माण संस्था घरं बांधण्यासाठी जागा विकत घेऊन घरं बांधण्याची योग्यतेची करून ती नगरविकास प्राधिकरणाच्या नावे करून त्यांचे भाग पाडले जाते व सभासदांमध्ये त्यांचं वितरण केलं जातं व सभासद आपल्या पाहिजे तसे त्या ठिकाणी घरं बांधू शकतात. घरं बांधण्यासाठी लागणारे कर्ज व मदत ही गृहनिर्माण संस्था ही देत असते. हा दुसरा प्रकार. ओके. तिसरा प्रकार आहे फ्लॅट संबंधीच्या सहकारी गृहनिर्माण संस्था. बघा, आता मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या गृहनिर्माण संस्था आढळून येतात, की या प्रकारामध्ये प्लॉट व यासंबंधी बांधलेली घरं ही संस्थेची असतात आणि ही घरं फ्लॅट किंवा गाळ्यांच्या स्वरूपामध्ये असतात. मग सभासदांना स्वतंत्र प्लॉट मिळत नाही, परंतु ब्लॉक किंवा फ्लॅट त्या ठिकाणी मिळतो. मग फ्लॅटची किंमत ही संस्था सभासदांकडनं वसूल करते आणि ती वसूल पूर्ण झाल्यावरती तो फ्लॅट सभासदांच्या मालकीचा होतो. या प्लॉटमध्ये या फ्लॅटमध्ये सभासद भाडेकरू मालकी हक्काने राहत असला तरी संस्थेच्या जमिनीवर मालकी हक्क असते. संस्थेची जमिनीवरती काय असणार आहे, मालकी हक्क असणार आहे. म्हणजे जरी तो त्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहत असला तरी संस्थेची जमिनीवरती मालकी हक्क असणार आहे. हा पहिला पॉईंट समजून घ्या. सभासद अथवा संस्था यांचे संमिश्र स्वरूपाच्या मालकी प्रकारची दिसून येते, म्हणून संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची घेऊन फ्लॅट सोडवायचा असेल तर त्यांची सोडवणुकी त्या ठिकाणी होऊ शकते. तर फ्लॅटच्या सोडवणुकीसाठी संस्था व्यवस्थापक मंडळांची त्या ठिकाणी समितीही घ्यावी लागते. हे असणारे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रकार, विविध प्रकार. आणि आता ह्या प्रकारावरून सहकारी गृहनिर्माण संस्थांची कार्य असणार आहे. आता इथे मी तुम्हाला पॉईंटमध्ये कार्य दिलंय की प्रश्नाच्या स्वरूपानुसार. बघा, पहिलं कार्य आहे जागा मिळवणं. दुसरं संस्थेसाठी आवश्यक ती पूर्तता नोंदणीसाठी करणं, बांधकामांच्या परवानग्या मिळवणं, बांधकाम व्यावसायिकाबरोबर करार करणं, बांधकाम साहित्य खरेदी करणं, आवश्यक त्या सुखसुविधा मिळवणं, दुरुस्ती व देखभाल या संबंधीची कार्य, लेखा परीक्षणासंबंधीची कार्य, गरजू सभासदांना तयार घरं पुरवण्यासंबंधीची कार्य, त्यासोबत सभासदांना शिक्षण प्रशिक्षण देण्यासंबंधीची कार्य हे सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्या ठिकाणी पार पाडावी लागतात. तर अशा पद्धतीने आपण
प्रश्न क्रमांक 7 मधला अ हा प्रश्नाचं उत्तर समजून घेतलं. आता बघूया प्रश्न क्रमांक 7 ब मधलं उत्तर. बघा आता सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीची कार्यवाही कशा प्रकारे केली जाते याविषयी आपण आता माहिती बघणार आहोत. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकरता उपरोधिक कागदपत्रांची पूर्तता होऊन दाखल झालेल्या प्रस्तावाची संबंधित नोंदणी अधिकारी छाननी करून संस्था नोंदणीबाबत महाराष्ट्र सहकार अधिनियमन जो 1960 त्यामधला कलम 9(1) अन्वये प्रमाणपत्र नोंदणी केलेल्या उपविधीच्या प्रती संस्था नोंदणीबाबत ज्ञापन असलेले मुख्य प्रवर्तक यांनी देण्याची व्यवस्था करतील. म्हणून सदरची व्यवस्था जी सदरची संस्था नोंदणी केल्याबाबतचा आदेश राजपत्रकामध्ये प्रसिद्ध करण्याबाबत शासकीय मुद्रालय यांच्याकडे योग्य ते कार्यवाहीसाठी पाठवले पाहिजे. मग सहकारी संस्थांची नोंदणी झाल्यानंतर मुख्य प्रवर्तक यांनी संस्था नोंदणीसाठी जे नोंदणी झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत प्रवर्तकांनी पहिली सभांचं आयोजन केलं पाहिजे. यासंबंधी महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियमन 1961 मध्ये नियम 59 मध्ये दिलेले आहे. मग आयोजित केली पाहिजे ही सभा, पहिली सभा कधी? संस्थांचं नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर. ओके, म्हणजे नोंदणी झाल्यानंतर मग आयोजित केलेली ही सभा त्या ठिकाणी ठराव पास केला पाहिजे. अशी सभा मुख्य प्रवर्तकाने मुदतीत घेतली नाही तर त्यासंबंधी जे काही नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यास प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करून ही सभा त्या ठिकाणी अध्यक्षतेखाली ही सभा घेतली जाते. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ही नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला हे सेक्शन लिहायचे आहे. त्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 7ब मध्ये नोंदणीच्या कार्यवाही संबंधीची माहिती आणखीन एक पॉईंट बघा. संस्थेची नोंदणी करण्याची नाकारल्यास तसा बोलका आदेश नोंदणी अधिकाऱ्याने पारित करून संबंधितांना त्यांची प्रत देणं आवश्यक आहे आणि निर्णयाविरुद्ध लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कलम 152 नुसार अपील देखील सादर करणं गरजेचं असतो. म्हणून संस्थेच्या नोंदणीबाबत विहित मुदतीमध्ये संस्थेच्या नोंदणी प्रस्ताव निबंधकांकडे सादर केल्यापासून 2 महिन्याच्या मुदतीत त्यासंबंधी निर्णय देणं आवश्यक आहे. असा निर्णय 2 महिन्याच्या मुदतीत न घेतल्यास तो प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणं आवश्यक असतो. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन कलम 9(2) नुसार नोंदणी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्यावर निबंधकाने कलम अपेक्षित केलेले म्हणजे कलमात अपेक्षित असलेली कोणतीही कार्यवाही केली नाही तर गृहनिर्माण संस्थांची मानवी नोंदणी झाली असं त्या ठिकाणी मानलं जातं. पहिल्या सभेमध्ये सहकारी अधिकारी हजर असतील असे सांगता येत नाही. म्हणून पहिल्या सभेत सहकारी अधिकाऱ्यांसोबत जिल्हा फेडरेशन पदाधिकारी प्रतिनिधी सुद्धा हजर राहण्यास नोंदणी संबंधीच्या ज्ञापक नमूद करावे जेणेकरून कामकाजासंबंधी त्यांची प्रमाण त्या ठिकाणी उपविधीमध्ये माहिती पहिल्या सभेमध्ये सभासदांना देता येईल. ही आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणी संबंधीची थोडक्यात कार्यवाहीची माहिती. ओके, हे तुम्हाला परीक्षेला लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 जो आपल्याला दिलेला आहे, महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियमन 1963 नुसार यामध्ये बघा, लोकांच्या निवासी जागांची गरज व उपलब्ध जमिनीचे व्यस्त प्रमाण यामुळे मुंबई शहरामध्ये बहुमजली इमारती बांधून त्यातील एक गाळे मालकी हक्काने देण्याची प्रथा सुरू झाली आहे. यामध्ये बांधकाम व्यवसायातील गाळे बांधून विकतात व नंतर ते गाळेधारकांना सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करू देतात. यामध्ये परंतु कधी कधी ग्राहकांच्या व्यवहारामध्ये फसवणूकही होते. त्यामुळे सदरचा कायदा हा जो आहे 1963 हा अस्तित्वात आला. हा कायदा फक्त फ्लॅटच्या संदर्भात आहे. म्हणून बांधकाम व्यावसायिक इमारती बांधून त्यातील गाळे मालकी तत्वावरती विकण्याची व्यवस्था आणि त्यांनी फक्त 20% रक्कम ग्राहकांकडून घ्यावी व विक्रीचा करार करावा. करारात कोणत्याही बाबी असाव्यात याचाही स्पष्ट उल्लेख त्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि या व्यावसायिक मुख्य प्रवर्तकाने करारानंतर बांधकामात कोणतेही बदल करता कामा नये. करान्वये ठरवून दिलेल्या तारखेला ग्राहकांनी गाळ्याचा ताबा घ्यावा म्हणजे ताबा द्यावा व संस्था स्थापन करण्यास आवश्यक तितके गाळे ताब्यात दिल्यानंतर 4 महिन्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाही स्थापन करून देऊन इमारतीचा व जमिनीचा ताबा संस्थेकडे वर्ग करावा. तेव्हाच त्याने कराराचे पालन केले असे त्या ठिकाणी होईल. मग गाळाधारकाने पूर्ण किंमत दिली पाहिजे, गाळा वेळेवर ताब्यात घेतला पाहिजे. मालकी हक्क वर्ग झाल्यावरती महानगरपालिकेचे कर, पाणीपट्टी, आपल्या मीटरचे वीज बिलं, बिगर शेती कर हे त्याने त्या ठिकाणी भरले पाहिजे. इथे थोडक्यात काय आहे की महाराष्ट्र मालकी गाळ्यासंबंधीचा जो अधिनियमन आहे त्या अधिनियमांमध्ये ह्या तरतुदी दिलेल्या आहेत. हेच तुम्हाला पेपरला लिहायचं आहे. ओके, चलो पुढे बघूया आपण आता प्रश्न क्रमांक 8ब मध्ये. आता प्रश्न क्रमांक 8ब तुम्हाला काय विचारला होता की असोसिएशन ऑफ अपार्टमेंटच्या उपविधीमध्ये महत्त्वाच्या तरतुदी आणि सचिवाची कार्य.
बघा आता उपविधीच्या तरतुदीमध्ये काय म्हटलं आहे की सोसायटीचे पदाधिकारी निवडणुकीद्वारे निवडले जावेत, तसेच सदस्य संख्या कायद्यानुसार निश्चित केली जावी, सर्वसाधारण सभांचे नियमन केले पाहिजे, सचिव हा निवडणुकीद्वारे निवडून आलेला किंवा नेमलेला असावा. त्यासोबतच आता सचिवाची कार्य काय आहे की सभांचं आयोजन, सभेची इत्युक्त लेखन करणं, जमा खर्च पुस्तकात नोंद करणं, इतर सभासदांसंबंधीची नोंद पुस्तिका रजिस्टरमध्ये नोंद करणं, इतर दप्तर व्यवस्थित रेकॉर्ड रजिस्टर सांभाळणं, सभासदांकडनं सामायिक खर्च झाला असेल त्याची वर्गणी जमा करणं, त्याचे रेकॉर्ड रजिस्टर ठेवणं, अपार्टमेंटचे हस्तांतरण व विक्री संबंधीची कागदपत्र, सार्वजनिक जागा, सार्वजनिक सेवा सुविधांच्या वापरासंबंधीचे नियम तयार करणं, भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या सदनिकेबाबतचे नियम, कागदपत्र, कार्यपद्धती ह्या सर्व कामकाज सचिवाला संस्थांसंबंधी पार पाडणं आवश्यक असतं. ओके, इथपर्यंत तुम्हाला फक्त हा प्रश्न लिहायचा आहे. फक्त तरतुदी आणि कार्य विचारले ते एवढंच त्यामध्ये लिहा. ओके, जास्त ॲडिशनल आपल्याला त्यामध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण हा पेपर खूप मोजकाच असतो. यामध्ये सर्व शब्द मोजकेच कंटेंट पॉईंट्स तुमचे आले पाहिजे, एवढं लक्षात घ्या. ओके, त्यानंतर आता आपल्याला शेवटचा प्रश्न पाहायचा आहे 9 नंबरचा, आणि मे 2024च्या ही शेवटचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेमधला. सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेचे सभासद कोणाला होता येतं, सभासदासाठी आवश्यक असणारी पात्रता काय आहे आणि त्याची कार्यपद्धती काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण सभासद म्हणजे काय ते समजून घेऊया. सभासद हा सहकारी संस्थेचा मालक असतो. सभासदत्वाच्या अटींची पूर्तता करणारी व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून सहकारी संस्थांच्या, गृहनिर्माण संस्थांच्या सभासदत्वासाठी कलम 22(1) नुसार पात्रता नमूद केली आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्ती इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार म्हणजे 1872 जो ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार कॉन्ट्रॅक्ट करण्यास त्या ठिकाणी पात्र असतो. ओके, मग कोणतेही फर्म्स असेल किंवा कंपनी असेल किंवा कायद्याने गठीत केलेली संस्था असेल, हे काय असणार आहे या ठिकाणी सभासदत्वासाठी पात्र असते. आला मुद्दा लक्षात की सभासदत्व म्हणजे सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेचे सभासद कोणाला होता येतं, तर या ठिकाणी फर्म असेल, कंपनी असेल, जी सहकार कायद्याच्या नियमानुसार त्या ठिकाणी किंवा इतर कायद्याच्या तरतुदीनुसार, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार त्या ठिकाणी ते पारित केलेल्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी नमूद केले असतील, तर त्यानुसार ते सुद्धा सभासदत्व होऊ शकतात. मग यामध्ये नोंदणी झालेल्या संस्था, सहकारी कायद्यानुसार नोंदवल्या गेलेल्या सहकारी संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच स्थानिक प्राधिकरण, पब्लिक ट्रस्ट यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे त्यांना सभासदत्व मिळू शकते. आला पॉईंट लक्षात. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला याशिवाय संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार, पोटनियमातील तरतुदी म्हणजे काय की उपविधीतील तरतुदीनुसार सभासदांसाठी सहकार कायद्याअंतर्गत नियम 19 नुसार खालील अटींची पूर्तता करणं आवश्यक असते. ओके, म्हणजेच थोडक्यात कार्यपद्धती आणि पात्रता हा पॉईंट्स आपण यामध्ये कव्हर केलेला आहे. बघा, सभासदत्वासाठी विहित नमुन्यात पोटनियमानुसार व सहकारी कायद्यानुसार विहित कागदपत्रांसह संस्थेकडे पहिला अर्ज करणं आवश्यक आहे. कशासाठी? सभासदत्वासाठी अर्ज करायचा. त्यानंतर सभासदत्व अर्जाचा व्यवस्थापक समिती व त्यानंतर सर्वसाधारण समिती आलेल्या अर्जाची छाननी करणार, तपासणी करणार, पाहणी करणार आणि मग त्याला काय करणार? मंजुरी देणार. मग कायदा व नियम पोटनियमानुसार पात्रता धारण करणं आवश्यक आहे. मग व्यवस्थापक मंडळ बघतील की आलेल्या अर्जामध्ये ज्या व्यक्तींनी अर्ज केलेला आहे किंवा ज्या संस्थांनी अर्ज केलेला आहे ती संस्थेने कायद्याचे व नियमांचं पालन केलेलं आहे का, तर ह्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला पुढे मंजुरी दिली जाते. त्यासोबत व्यक्ती किंवा व्यतिरिक्त कंपनी, फर्म, ट्रस्ट यांनी स्थानिक प्राधिकरण त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर सभासदत्वासाठी अर्जासोबत अधिकार देण्याबाबतचे ठरावही त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. तर असं एकंदरीत आपल्याला सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांचे सभासद त्या ठिकाणी आपल्याला होता येतं. मग सहकार संस्थांचे सभासदत्व होण्यासाठी तुम्हाला ह्या सर्व त्या ठिकाणी ज्या अटी नियम दिलेले आहेत की तुम्ही भारतातील रहिवासी पाहिजे, त्यासोबत तुम्ही संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये रहिवासी असले पाहिजे, संस्थांच्या नियमानुसार, पोटनियमानुसार तुम्ही जो अर्ज सादर करताय त्या अर्जामधील आवश्यक असणारी कागदपत्र, तुम्ही किमान एक तरी भाग खरेदी केला पाहिजे. बरोबर की नाही? जर सभासद व्हायचं असेल तर सभासदासाठी संस्थेला किमान एक तरी भाग खरेदी करणं आवश्यक असतं. बरोबर की नाही? त्यानंतर प्रवेश शुल्क भरणं गरजेचं आहे किंवा तुम्ही इतरही कोणत्या संस्थेचे थकबाकीदार नसावेत, तर तुम्ही सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सभासदासाठी अर्ज सादर करू शकतात. आले लक्षात? तर अशा पद्धतीने आपण आजच्या या सेक्शनमध्ये JDCA सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन पेपर पहिला प्रश्नपत्रिका मे 2024 चे संपूर्ण प्रश्न उत्तरं
संपूर्ण प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि अशीच नवीन-नवीन घटकांवर जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर आपल्या प्रशांत क्लासेसची बॅच या ठिकाणी 29 जानेवारीपासून स्टार्ट होते आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी 2025 ओके. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन करायचं असेल तर 85 30 80 42 74 वरती कॉन्टॅक्ट करा. आणि याआधी देखील ज्या विद्यार्थ्यांनी फी स्ट्रक्चर त्यांच्या WhatsAppला आलेला असेल, त्यांना जर ॲडमिशन असेल तर ही शेवटची संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही नवीन-नवीन घटकांचे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण यामध्ये समजून घेणार. ओके. सर्व विद्यार्थ्यांना जर आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत जे कोणी अभ्यास करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला पेपरला प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची आहेत. ओके. उगाच काहीतरी धातूर-मातूर लिहून चालणार नाही. कारण पेपर 1 हा खूप इम्पॉर्टन्स आहे. पेपर 1ला तुम्हाला खूप आणि खूप महत्त्वाचे कंटेंट पॉइंट्स त्यामध्ये लिहिणं आवश्यक असतं. आणि मी तुम्हाला सर्व रेडीमेड PDF मटेरियल्स देणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्या विद्यार्थी बॅच जॉइन केलेली आहे त्या सर्वांना ह्या गोष्टी मी प्रोव्हाईड करणार आहे. जे आता नव्याने जॉइन करू इच्छित असेल त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. अगदी माफक फीज आहे. आपलं मे महिन्यापर्यंत ही बॅचेस चालणार आहे. टोटली तुमचे 6 विषय त्यामध्ये मी कव्हर करणार आहे. लवकरात लवकर बॅच जॉइन करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.